नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 21 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने मानवयुक्त चंद्रलँडर लेन्यूची पहिली चाचणी केली आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन बी, चीन। तर चीन या देशाने मानवयुक्त चंद्रलँडर लेन्यूची पहिली चाचणी केली आहे। ओके, तर चीनची राजधानी आहे बीजिंग, चीनचं चलन आहे युआन। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर असेल ऑप्शन ए, 20 ऑगस्ट। तर 20 ऑगस्ट रोजी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी साजरा केला जातो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, थोडीशी माहिती पाहूयात आपण। बघा, या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अक्षय ऊर्जा दिवस पाळला जातो। तर या दिवसाचा साजरा करण्यामागचा उद्देश जो आहे तो म्हणजे सौर, पवन, जल, बायोमास यांसारख्या स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांचा प्रसार करणे व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे। ओके, आणि हा दिवस आहे तो जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा मानला जातो। ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा। पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 3। बघा, द वेट लॉस रिव्हॉल्यूशन, वेट लॉस ड्रग अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक जे आहे ते कोणी प्रकाशित केले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, जितेंद्र सिंह। ओके, तर जितेंद्र सिंग यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी, थोडा बदल झाला होता प्रश्नामध्ये। द वेट लॉस रिव्हॉल्यूशन, वेट लॉस ड्रग अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक कोणी लॉन्च केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, जितेंद्र सिंह। ओके, तर जितेंद्र सिंह यांनी हे पुस्तक लॉन्च केले आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतीच इस्रोने कोणत्या राज्यामध्ये आपली अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश। ओके, तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नुकतीच इस्रोने आपली पहिली अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केली आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे? याचं उत्तर असेल महाराष्ट्र। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 6 पाहूयात आपण। जागतिक हवामान बदलामुळे जगातील पहिल्या स्थलांतर योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणता देश आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन सी, तुवालू। ओके, तर तुवालू हा देश जागतिक हवामान बदलामुळे जगातील पहिल्या स्थलांतर योजनेअंतर्गत लोकसंख्येचे स्थलांतरण करत आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। पुढचा प्रश्न आहे बघा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान नवी दिल्ली येथे तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे? तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान दिल्लीमध्ये तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, सिंगापूर। ओके, तर भारत आणि सिंगापूरमध्ये ही गोलमेज परिषद, तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण। नुकताच 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला टोंगा हा देश कोणत्या महासागरामध्ये स्थित आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन बी, पॅसिफिक महासागर। ओके, तर पॅसिफिक महासागरामध्ये
हा जो देश आहे तोंगा तो स्थित आहे. ओके, टोंगा. ओके, नाव लक्षात ठेवा. आणि थोडीशी माहिती पाहूयात आपण या देशाबद्दल. बघा, नाव आहे, संपूर्ण नाव आहे या देशाचं किंगडम ऑफ टोंगा. ओके, स्थान आहे दक्षिण प्रशांत महासागरात म्हणजे साऊथ पॅसिफिक ओशियनमध्ये, फिजी व सामोआजवळ. ओके, राजधानी आहे नुकुअलोफा. ओके, आणि चलन आहे टोंगा पँगा. तर एवढी माहिती लक्षात ठेवा. पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन तायकोंडो पुमसे चॅम्पियनशिप 2025 रूपा बेयोरने खालीलपैकी कोणते पदक जिंकले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, कांस्य पदक. तर या स्पर्धेमध्ये रूपा बेयोरने कांस्य पदक जिंकले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, गेंड्याची शिकार आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी ऑपरेशन फाल्कन खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केले आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन सी, आसाम. तर आसाम राज्याने गेंड्याची शिकार आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापार करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे, ऑपरेशन फाल्कन. ओके, ऑपरेशन फाल्कन यासाठी चालू केले आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.